सामन्याला सुरुवात होते. पंच या ठिकाणी मैदानात दाखल आणि या सामन्याला सुरुवात होते. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो रोहन. सामना करेल तो शुभम. मैदानामध्ये आत असलेले अतिरिक्त खेळाडूंनी बाहेर व्हायचे. सामन्याला सुरुवात करायचे पंच. कॅमेऱ्याच्या टेबल पाशी जरा बाजूला व्हायचे कॅमेऱ्याच्या टेबल पासून. पहिला चेंडू रोहनचा सामना करतो तो शुभम आणि नकारात्मक चेंडूचा इशारा पंचांकडनं. वाईट आणि धाव संख्या झाली ती 1-0. चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडनं वाईटचा इशारा. 0 चेंडू 2 धावा. षटक काहीसं लाईनअप षटकाचा लाईनअप काहीसं बिघडलेलं दिसतंय. चांगला चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडनं 1 धाव घोषित आणि धाव संख्येत भर धाव संख्या झाली ते 3. 1 चेंडू 3 धावा. शुभमच्या बॅटमधून 1 धाव. पुढचा चेंडू रोहनचा सामना करतो तो शुभम आणि टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू म्हणता येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी जयंत आणि रोहन यांच्याकडनं पाहायला मिळते. पुढचा चेंडू रोहनचा सामना करतो तो शुभम आणि पंचांकडनं वाईटचा इशारा. वाईट +1. आताच्या 2 धावा आणि धाव संख्या झाली ती 5. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. उर्वरित 4 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातले. टाकलेला चेंडू आणि बाद. नकारात्मक चेंडू टाकले. साठी येतो तो सागर. चांगल्या प्रतीचा बॉल. 3 चेंडू उर्वरित 3 चेंडू शिल्लक आणि मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू कळाला नाही आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. बीट केलाय पूर्णपणे फलंदाजाला रोहनने. सागर आपल्या फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी प्रसिद्ध या विभागामध्ये आणि पंचांकडनं पुन्हा एकदा वाईटचा इशारा. धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 6. 4 चेंडू उर्वरित 2 चेंडू शिल्लक रोहनच्या षटकातले आणि 1 धाव घोषित पंचांकडनं. धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 7. शेवटचा चेंडू रोहनचा. उर्वरित शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू रोहनचा. सागर फलंदाजीसाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढंच गोलंदाजीसाठी आणि पंचगिरी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी आणि अंपायरिंग चांगल्या पद्धतीने निभावताना सागर प्रत्येक भूमिकेमध्ये सागर परफेक्ट बसतो. आता पाहूया सागर आपल्या संघासाठी काय करतोय. कितपत मोठ्या धावांचा डोंगर तो उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात यश मिळवतो की नाही ते पाहावं लागेल. पुढचा शेवटचा चेंडू रोहनचा आणि पुन्हा एकदा बीट केलाय पूर्णपणे सागरला आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल आणि धावसंख्या झाली ती 7. 1 षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 7. 1 गडी बाद.
आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो जयंत. मागच्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन जयंतकडनं पाहायला मिळालं होतं. गोलंदाजी चांगली झाली होती, फलंदाजी चांगली झाली होती. आता या सामन्यात जयंत काय करतो आपल्या संघासाठी, कितपत युवा 11च्या फलंदाजाला रोखण्यात यश मिळवतोय ते पाहावं लागेल. आणि फलंदाजीसाठी आलेला आहे स्ट्राईकला प्रशांत. जयंतचा पहिला चेंडू सामना करतो प्रशांत. मारण्याचा प्रयत्न आणि एक धावामध्ये समाधान मानावं लागेल. एक धावावरती धावसंख्या झालेली ती 9. पुढचा चेंडू जयंतचा. मारलेला चेंडू भाऊच्या हातामध्ये आणि तिकडून एक धावाकडे मार्गस्थ होताना चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 10. पुढचा चेंडू आणि डॉट. मारलेला चेंडू खेळाडूच्या हातामध्ये निर्धाव चेंडू म्हणता येईल. निर्धाव चेंडू आताचा बॉल किती झाले 3 चेंडू. मारलेला चेंडू पुन्हा एकदा खेळाडूच्या हातामध्ये धावण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न रोखलंय तिथं सागरने प्रशांतला आणि धाव घेण्यापासून थांबवले. निर्धाव चेंडू म्हणता येईल आत्ताचाही. बॉल 4 चेंडू 10 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक जयंतच्या षटकातील. आपल्या अनुभवाचा फायदा करून देतोय तर प्रशांतला सागर काहीतरी कानमंत्र देतोय. त्याच पद्धतीने सागर चांगला फलंदाज आहे, त्याच पद्धतीने तो कानमंत्र देतो प्रशांतला. प्रशांत पाहूया काय करतोय, त्या कानमंत्राचा काय उपयोग होतो का नाही प्रशांतसाठी. आणि मारलेला चेंडू एक धावाकडे मार्गस्थ आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 11. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक जयंतचा. आणि पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा, नोच्या स्वरूपातला नकारात्मक चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 12. आणि चांगला मारलेला चेंडू होता खेळाडूच्या हातामध्ये, पण एक धाव घेण्यामध्ये यशस्वी प्रशांत. धावसंख्या झालेली ती मध्ये त्याने आता काय करतो पाहूया. टाकलेला चेंडू नकारात्मक चेंडूचा इशारा विकेट किपरच्या डोक्यावरनं. नो+1. नो+1. आताच्या 2 धावा. धावा झाल्या त्या 15. चेंडू झाले ते 0. पुढचा चेंडू विपुलचा. सामना करतो प्रशांत. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा आणि डिक्लेअरच्या स्वरूपातली एक धाव. नो+1. आणि आताच्या 2 धावा. धावसंख्या झाली ती 17. चेंडू झाले ते 0. कर्णधारांनी चूक केली की काय असं कर्णधाराला भास होताना या ठिकाणी दिसतो. विपुलच्या आता चेंडू देऊन मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आणि आता कुठेतरी लाईनअप बिघडताना दिसते. आकाश माने. पुढचा गोलंदाज आकाश.
गोलंदाजी या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे. विपुलनी नकारात्मक चेंडू, सलग 2 नकारात्मक चेंडू नोच्या स्वरूपातला टाकल्यामुळं त्याच्या जागेवरती आकाश याला पाचारण करण्यात आलेलं आहे. तर आकाश पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडू महत्वाचा ठरणार आहे. प्रत्येक संघासाठी जितक्या तुम्ही कमी धावा द्याल तितकं तुम्ही विजयाच्या समीप जाल. आणि विपुलनी 1 धाव, 2 धावून घेतलेली प्लस 1 अशा 2 धावा, 2 आताच्या 2 धावा आहेत. 1 धावलेली आणि 1 डिक्लेअर मध्ये चेंडू गेला. आकाशचा पुढचा चेंडू सामना करेल तो सागर. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडू तितके तत्परतेने पुढे आला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. तर सागर याला सागरच्या 1 धावाने धावसंख्या झालेली ती 20. बॉल 2 चेंडू 20 धावा. प्रशांत स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रशांत आणि जबाबदारी प्रशांतवरती. पुढच्या चेंडूमध्ये जास्ती असं धावा बळकावण्याचा प्रयत्न करायचा आणि मारण्याचा प्रयत्न होता पण डिक्लेअरच्या स्वरूपातली 1 धाव आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 21. 3 चेंडू 21 धावा. तीन चेंडू 21 धावा. आकाशचा पुढचा चेंडू सामना करेल तो प्रशांत. आणि निर्धाव चेंडू झाले ते 4. 2 चेंडू शिल्लक आकाशच्या षटकातील. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. सामना करतो तो प्रशांत. सलामीला आलेला प्रशांत अजूनही मैदानामध्ये टळ ठोकून आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आकाशचा पुढचा चेंडू आणि 4 धावा पंचांकडनं घोषित. धावसंख्या झाली ती 25. चेंडू झाले ते 5. 1 शेवटचा चेंडू आणि बाद. ह्या सामाजिक पुन्हा एकदा कर्णधाराने विपुलवरती विश्वास दाखवलाय. मागच्या षटकात सलग 2 नकारात्मक चेंडू टाकल्यामुळे त्याचं षटक बदलण्यात आलं होतं. आता विपुल काय करतोय. मागच्या षटकातली चूक आता सुधारतोय का ते पाहावं लागेल. विपुल वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेत होतो विपुल. आणि टाकलेला चेंडू सागरच्या दिशेने पण निर्धाव चेंडू म्हणता येईल तो. गोलंदाजी योग्य त्या लाईनअप मध्ये केले तर तुम्हाला कमीत कमी धावामध्ये समोरच्या संघाला रोखण्यात यश मिळेल. त्या पद्धतीने तुमची रणनीती हवी आहे. आणि मारण्याचा प्रयत्न होता पण बीट झालाय तो सागर. निर्धाव चेंडू म्हणता येईल आता एकदा. 2 चेंडू कुठेतरी
कमबॅक करताना दिसतो विपुल. मागच्या षटकातील सलग 2 चेंडू नकारात्मक टाकल्यामुळे त्याचं षटक बदलण्यात आलं होतं आणि पुन्हा टाकलेला चेंडू. पंच यांच्याकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. नो+1. पंच नो+1 आहे ना. नो+1. आताच्या 2 धावा. धाव संख्या झाली त्या 27. धाव संख्येचा डोंगर हा वाढत जात आहे. युवा 11 या संघाचा उत्कृष्ट पंचांकडनं बाद. प्रयत्न. 1 धावाच्या दिशेने चेंडू मार्गस्थानी. धाव संख्येत वर. धाव संख्या झाली ती 28. चेंडू झालेले ती 4. उर्वरित 2 चेंडू विपुलचे शिल्लक. स्वतः संघ मालक मैदानामध्ये आता खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन कदरे आपल्या संघाला कितपत जास्त धावा मिळवून देतात ते पाहावं लागेल. रोशन मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण गोलंदाजाच्या हातात चेंडू. निर्धाव चेंडू म्हणता येईल आणि धावसंख्या स्थिरावलेली. शेवटचा चेंडू विपुलचा. सामना करेल तो रोशन. पंच करण यांच्याकडनं नोचा इशारा. फक्त नो. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 29. शेवटचा चेंडू विपुलचा. पुन्हा एकदा पंचांकडनं नो. पंचांकडनं नोचा इशारा. डिक्लेअरच्या स्वरूपातली कुठली धाव नाही ना. पंचकरण सिंगल फक्त. आणि धावसंख्या झालेली ती 30. फक्त नो. 30. तिसऱ्या पंचाचा निर्णय. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे ते सानवी संघर्ष या संघाने. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय ते पाहावं लागेल. पंच करण नकारात्मक चेंडूचा इशारा कायम. आणि धाव संख्या झालेली ती 30. विपुल सलग 2 नो चेंडू विपुलच्या षटकामध्ये आलेले आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक विपुलचा. सामना करेल तो रोशन. आणि मारलेला चेंडू खेळाडूच्या हातातून. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि धावचित बाद होतो तो रोशन. पॅव्हेलियन बॅक टू पॅव्हेलियन.
आपलं क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्यायचं आहे. युवा 11 24 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष असणार आहे. ते सानवी संघर्ष या संघाला. नवी मुंबईचा धानी खेळाडू क्षमता ठेवतात की आपल्या संघाला ते जिंकू शकतात. 32 धावांचा पाठलाग करणं म्हणजे काही मोठं लक्ष नाहीये, पण जर तुमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर 32 धावांचा डोंगरही अवघड वाटू शकतो. याची नोंद घ्यायची आहे आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपल्याला इथं दाखवावं लागेल. जर युवा 11ला हा सामना जिंकायचा असेल तर त्या पद्धतीने त्यांना गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो शुभम. सामना करेल तो रोहन आणि पंचांकडनं पहिला चेंडू वाईट करार आणि त्याचबरोबर धावसंख्या खातं उघडलं धावसंख्येने आणि धावसंख्या झाली ती 1. दोन्ही खेळाडू रोहन आणि शुभम ही क्षमता ठेवतात की आपल्या संघाला ते जिंकू शकतात. फलंदाजीमध्ये तेवढेच माहीर आणि गोलंदाजीमध्ये तेवढे माहीर दोन्ही खेळाडू, दोन्ही आमने सामने, दोघांचे संघ आमने सामने खेळताना दिसत आहेत. आणि रोहन सामना करतोय शुभमच्या चेंडूचा, मारण्याचा प्रयत्न असणार आहे आणि पण एकदा 0 डॉट चेंडू. हा नोच्या नंतर आणि नकारात्मक चेंडू. नो +1 ना, नो +1 आताच्या 2 धावा आणि धावसंख्या झाली ती 3. शुभमचा पुढचा चेंडू आणि थोडक्यात वाचला तो रोहन. मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही खेळाडू क्षमता ठेवतात आपल्या संघाला विजयी करण्याची. आताच 1 धाव. हा धावसंख्या झाली ती 4. 2 चेंडू 4 धावा. उर्वरित 4 चेंडू शिल्लक शुभमच्या पहिल्या षटकातील. पंचांकडनं नकारात्मक चेंडूचा इशारा. नो.
शुभमचा पुढचा चेंडू, मारलेला चेंडू, पंचांकडनं एक धाव घोषित. आणि धावसंख्या झाली ती 6. 3 चेंडू 6 धावा. शुभमचा पुढचा चेंडू, सामना करतो रोहन, मारण्याचा प्रयत्न, खेळाडूच्या हातात चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 4 बॉल, 4 चेंडू 6 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पंचांकडनं वाईट. पंच निर्णय काढवायचा आहे. DRS. आणि प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची. जर तुमचा DRS असफल झाला तर तुमचा रिव्ह्यू सिस्टम हा संपला जाईल या सामन्यासाठी. याची नोंद घ्यायची. एकच DRS असणार, तो जर सक्सेस झाला तर पुढे तुम्ही DRS घेऊ शकता. वाईट चेंडू नाहीये. तिसऱ्या पंचांकडनं इशारा आलाय. जी दाद मागितली होती DRS तुमचा संपलेला आहे. UA11. अच्छा, यांचा आणि क्षेत्ररक्षण चांगला म्हणता येईल ते प्रशांत कडून. आणि षटक संपलेलं आहे. सहा. साठी दुसरं षटक घेऊन येत होतो प्रशांत. पहिला चेंडू, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकेल तो प्रशांत आणि सामना करतो तो जयंत. मारण्याचा चांगला प्रयत्न होता आणि त्याच पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू म्हणता येईल. ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती प्रशांतने त्याच पद्धतीने त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकलाय. पुढचे 5 चेंडू मध्ये तो काय करतोय. डॉट. पंचांकडनं वाईटचा इशारा. वाईट. आणि धाव संख्या झाली ती 7. पुढचा चेंडू प्रशांतचा, सामना करतो जयंत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पुरेपूर बीट झालाय पण एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आणि धावसंख्या वाढून धावसंख्या झाली ती 9. 9 प्लस धावलेला 1 2. धावसंख्या झाली ती 9. बॉल एकच बॉल ना, एक चेंडू. आणि बाद. जयंत
सोन्या बैल मला उत्कृष्ट गोलंदाजी प्रशांतची ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी त्याच पद्धतीची त्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो प्रशांत आणि जयंतची जागा भरून काढण्यासाठी आला तो गणेश. आणि पुढचा चेंडू प्रशांतचा सामना करतो तो गणेश. आणि मारलेला चेंडू निर्धाव चेंडू. तीन चेंडू 9 धावा, एक गडी बाद. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी प्रदर्शित करतोय तो प्रशांत. एक गडी बाद केलाय त्यांनी जयंतच्या रूपाने एक गडी बाद करून यश मिळवलंय. प्रशांतने टाकलेला पुढचा चेंडू गणेशसाठी वाईट करार दिलाय पंचांनी. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 10. 2 चेंडू 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू. मारण्याचा चांगला प्रयत्न होता पण पंचांकडनं फक्त एक धाव घोषित. इतर क्रिकेट आणि धावसंख्या झाली ती 11. उर्वरित 2 चेंडू शिल्लक प्रशांतचे. दुसऱ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामना करतो तो गणेश. पंचांकडनं वाईट करार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 12. आणि खेळाडूच्या हातात चेंडू सरळ जाताना निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू प्रशांतचा. सामना करेल तो गणेश. मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय पण एका धावावरती समाधान मानावं ते गणेशाला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13. 4 सिक्सरची होते धमाल.
पंच रोहनने त्याचं काम केलं आपल्या संघासाठी. सलग 2 चौकार मारलेले आहेत आणि गौतम पाहूया काय करतोय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि यष्टीचित बाद या ठिकाणी. गौतमच्या जागेवरती आलाय तो निखिल. निखिल 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 आणि पंच एक धाव घोषित. पंच करण यांच्याकडून. धाव संख्या झाली ती 22. 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना करेल तो निखिल. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे. खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. प्रशांतकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. सहा चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. सामना करेल तो गणेश. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू सागरचा. सामना करतो तो गणेश आणि पहिला चेंडू अवांतर
वाईट करार दिलाय पंचांनी. धावसंख्येद्वारे धावसंख्या झाली ती 23. पुन्हा तोच प्रयत्न. वाईट +1. आताच्या 2 धावा. 25 धावा. 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा आणि बाद. आकाश. आकाश आलाय फलंदाजीसाठी. सामना करतो सागरचा. पंचांकडनं वाईट करार चेंडूला. धावसंख्या झाली ती 26. 1 चेंडू आणि बाद. डीजे. जुन्या गाण्यांची धम्माल आहे ही. धावांची आवश्यकता असणार आहे सानवी संघर्ष या संघाला. अभय राज पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. खेळाडूच्या आता सरळ सरळ चेंडू आणि धावचीत बाद होऊन परततोय तो अभय राज. नो नो. धावसंख्या झाली ती 27. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण पुरेशी ताकद लागली नाही आणि निर्धाव चेंडू म्हणता येईल. दोन चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. आणि मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे. डिक्लेअरच्या स्वरूपातली 1 धाव. धावसंख्या झाली ती 28. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असणार आहे सानवी संघर्ष या संघाला. शेवटचा चेंडू. सागर निखिल साठी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आणि पंच. 1 धाव.